चला संतवाणी घेऊया आधी. ह्याच्यामध्ये संतवाणीमध्ये दोन पद आहेत आपल्याकडे. बाळा बोलायच नाही रे. पहिला आहे अंकिला मी दास तुझा, जे संत नामदेवांचं आहे. ठीक आहे. आणि दुसरं कोणाचं आहे बाळा? योगी सर्व काळ सुखदाता, संत एकनाथांचं आहे. ठीक आहे. दोन्ही शिकवते. आता एक काळ असा होता की ज्याच्यामध्ये एक भक्ती मोमेंट स्टार्ट झालं होतं. हिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकला असेल तर थोडंफार आठवत असेल. भक्ती मोमेंट. या भक्ती मोमेंटमध्ये असं होतं की त्या काळामध्ये लोकांकडे विचार करण्याची एवढी प्रगल्भ शक्ती नव्हती किंवा एवढी विचारधारा चांगली नव्हती लोकांची. आक्रमण करणे, लुटणे, असेच सगळे गोष्टी चालायच्या है ना. एक राजा दुसऱ्यावर आक्रमण करायचं, त्याचा खजाना लुटायचा, आपली तिजोरी भरायची. त्यावेळेस लोकांकडे ज्ञान, नॉलेज या गोष्टींचं जास्त काही असर नव्हता. हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं 11th सेंचुरीपासून. ठीक आहे. 11th आधी या सगळ्या गोष्टी आपल्याकडे जास्त नव्हत्या. जास्तीत जास्त आपल्याला त्यावेळेस बुद्ध दिसतात. बुद्धांनी शिकवलेली शिकवण लोकांना मिळाली. त्यामुळे लोकांच्या जीवनावर थोडाफार परिणाम झाला. चांगल्या गोष्टी लोकांना कळायला लागल्या. हां. पण त्याच्यानंतर बरेचसे संत, खास करून महाराष्ट्रामध्ये बरेचसे संत होऊन गेले आणि महाराष्ट्राच्या भूमीवर बऱ्याचशा नवीन गोष्टी जन्माला आल्या. त्यामध्ये सगळ्यात आधी म्हणजे वारकरी संप्रदाय आला. ठीक आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे आपण दरवर्षी वारीला जाताना लोकांना पाहतो पंढरपूरच्या. हे आहे का वारकरी संप्रदाय याला म्हणतात. मग तर फक्त वारकरी म्हणजे वारीला जातात म्हणून त्यांना वारकरी संप्रदाय का? नाही. तर ॲक्च्युलीमध्ये हे एक संप्रदाय म्हणजे एक समुदाय म्हणू शकतो, कम्युनिटी. हे अशी लोक जे ह्या गोष्टींना मानतात, जे देवाचं अस्तित्व मानतात, विठ्ठलाचं अस्तित्व मानतात आणि त्यांच्या काही प्रॉपर इंट्युशन्स असतात, त्याबद्दल एक आस्था असते, त्यांचं मन असतं, त्यांच्याबद्दल काहीतरी करण्याची शक्ती असते. ठीक आहे. आणि त्या पद्धतीने त्या गोष्टीसाठी ते प्रयत्न करतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये बरेचसे लोक इन्वॉल्व होते त्या काळामध्ये. पण काळ असा होता की विठ्ठलाच्या मंदिरामध्ये बऱ्याचशा लोकांना तर प्रवेशही नव्हता है ना. आता तो काळ असा होता ना, 1200चा काळ जो होता तो असा होता की मोजक्या लोकांना विठ्ठलाचे दर्शन मिळायचे. ब्राह्मण जातीचा आहे, वैश्य जातीचा आहे, शूद्र जातीचा आहे का क्षत्रियचं आहे, यावरनं ठरवलं जायचं की दर्शन द्यायचं की नाही. कमी जातीतला असला की त्याला मंदिरात जायला परवानगी नाही है ना. मग त्यानं तिथंच मंदिराच्या पायरीवर डोकं आपटून जीव दिला तरी चालेल, पण त्याला मंदिरात जायची गरज नाही. असं म्हटलं जायचं की त्यांनी मंदिरात गेल्यावर मंदिर अपवित्र होतं. तर विचार करा, देवानं स्वतःला ज्या देवानं माणसाला बनवलं आहे त्याच्या येण्यानं कधी अपवित्रता होणार आहे का? नाही. त्यानं तर सगळं सारखंच बनवलं आहे ना प्रत्येकाला. त्यानं तर नाही ठरवलं की ह्या व्यक्तीचा स्पर्श झाल्यावर मी शुद्ध होणार आहे म्हणून, हा व्यक्ती अपवित्र आहे, हा व्यक्ती पवित्र आहे, असं तर कुठंच लिहिलेलं नाही. पण एक समजूत तशी होती, लोकांमध्ये एक विचारधारा तशी होती. आणि बरेचसे संत असे होते की विठ्ठलाच्या फक्त रूपाला तरसलेले होते. म्हणजे विठ्ठलांनी दर्शन द्यावं यासाठी त्यांनी कितीतरी नाही का, कितीतरी दिवस ते रडत होती, कितीतरी त्यांनी प्रार्थना केल्या असतील की विठ्ठलांना आम्हाला दर्शन द्यावं म्हणून, कारण त्यांना मंदिरात जायची परवानगी नव्हती. तर अशा याच काळामध्ये एक संत होऊन जातात महाराष्ट्रामध्ये, ज्यांचं नाव आहे संत नामदेव. ठीक आहे. संत नामदेवांनी फक्त महाराष्ट्रातच काम केलेलं आहे असं नाही, नांदेडपर्यंत यांची कामं आहेत. नांदेडमध्ये सुद्धा हे काही वर्ष होते. ह्यांनी बरेचशा ग्रंथांमध्ये किंवा ह्यांनी जे ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे ते शीख समुदायाने सुद्धा आपल्या ग्रंथामध्ये टाकलेल्या आहेत. त्यांच्या ओळी किंवा त्यांनी लिहिलेल्या ज्या ओळी होत्या तर शीख संप्रदाय, शीख म्हणजे शीख है ना, तर त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे गुरु ग्रंथ साहेब. ठीक आहे. आता शीखमध्ये काय होतं की आधी गुरु असायचे, गुरु गोविंद सिंग है ना. मग हे गुरु परंपरा त्यांनी बंद केली आणि मग त्यांनी ग्रंथालाच गुरु मानायला सुरुवात केली. ॲक्च्युअलमध्ये आता ते कोणाला गुरु मानतात का? पर्सनली असा कोणी व्यक्ती आहे का गुरु म्हणून? नाही. तो ग्रंथ जो आहे ना त्यालाच ते आता गुरु मानतात.
त्यांच्या मागे पण बऱ्याचशा स्टोरी आहेत की त्यांच्या त्या व्यक्तींबरोबर गुरूंबरोबर काय झालं वगैरे. ठीक आहे, तो भाग वेगळा. तर संत नामदेवांबद्दल बोलायचं झालं तर संत नामदेव हे 1270 ते 1350 या काळातले. 1270 ते 1350. आता ह्याच काळामध्ये आपल्याकडं संत ज्ञानेश्वर पण होते. ओके, याच काळामध्ये 1200च्या काळामध्ये आपल्याकडे 1200 म्हणजे 1300च्या काळामध्ये संत ज्ञानेश्वर पण महाराष्ट्रात म्हणजे संत आपल्याकडे होते. ठीक आहे, तर वारकरी संप्रदायातील थोर संत कवी असं त्यांना म्हटलं जातं. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, रसळ आणि साधी आहे. त्यांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात त्यांची 61 कवणे समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुकबाणी या नावाने ती प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली. याचना म्हणजे प्रार्थना, दृष्टांत म्हणजे उदाहरण. ठीक आहे, आता संत नामदेव काय म्हणतात बघा. संत नामदेवांनी अनेक उदाहरणं देऊन आपल्याला याच्यामध्ये देवाच्या बद्दल किंवा हा जो अभंग आहे याच्यातून आपल्याला परमेश्वराची कृपा आपल्यावर कशी असते याची उदाहरणं दिलेली आहेत. ठीक आहे, सुरुवात करूया. तर नामदेव म्हणतात, अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा. अग्नी माझी पडे बाळू म्हणजे आई किती दयाळू असते आपल्या मुलाच्या प्रती, आपल्या बाळाच्या प्रती. त्याला कोणत्या गोष्टीपासून ती काही अशी असेल की ज्याने त्या छोट्या बाळाला हार्म होणार असेल किंवा त्याच्यासाठी ते धोकादायक असेल, ती जाऊ देईल का त्या गोष्टीकडे? नाही. त्याला हातसुद्धा गरम कढई असेल तर ती पकडू देईन का? नाही, अजिबात नाही. ती हात लावू देणार नाही. ती इतकी दयाळू असते आपल्या मुलाप्रती, किती कष्ट घेते त्यासाठी. ती कुठल्याही कोपऱ्यात असली घराच्या तरी तिचं सगळं लक्ष त्या बाळापाशी असतं की नाही. बाळ पलंगावर झोपलं असेल तर ते खाली पडू नये, त्याला आजूबाजूला असं काहीतरी लावलं जाईल जेणेकरून ते खाली पडू नये. ते उंचावर खेळत असेल तर ती त्याला पहिले तिथे बसून राहील, है ना. ते फरशीवर राहिलं तरीसुद्धा ती काळजी घेईल की फरशीवर जास्त वेळ राहू नये जेणेकरून त्याला सर्दी होऊ नये. त्यानं गार पाण्यात हात घालू नये, त्यानं गरम पाण्यात हात घालू नये, बरोबर. त्यानं गार वस्तूंना हात लावू नये, त्यानं काही तोंडात घालू नये. खूप लहान बाळ असेल तर, है ना, त्याला काही खाता येणार आहे का? नाही. त्यानं काही घशात अडकून घेऊ नये, है ना. त्यानं कुठे बाहेर दरवाजाच्या जाऊ नये. सगळ्या गोष्टींची काळजी घेत असते ना. त्याचं खाणं पिणं, कपडा लत्ता, झोप, है ना. किती वाजता झोपतो, किती वाजता उठतो, कधी काळी त्याला भूक लागते, एवढ्या डिटेल्स असतात आईकडे, बरोबर. तर आई कशी असते? दयाळू. कनवाळू म्हणजे कशी? दयाळू. आई कशी असते? दयाळू असते. आई आपल्या बाळाप्रती कशी आहे? दयाळू आहे. तैसा धावे माझी या काजा. माझा विठ्ठल आहे ना, तो जशी आई आपल्या मुलासाठी कशी धावत जाते. नुसता थोडा जरी मुलाचा आवाज आला, मुलाचा म्हणजे बाळाचा, मुलाचा म्हणजे मुलगा असं नव्हे, हां, मुलगा किंवा मुलगी असं मी म्हणणार नाही. त्या बाळाचा थोडा जरी आवाज आला तर आई कशी लगेच धावत जाते बाळापाशी. काय झालं, है ना, काय मुलाला काय लागते, आपल्या बाळाला काय लागते हे पाहण्यासाठी लगेच धावत जाते. तर नामदेव म्हणतात, माझा विठ्ठल तसाच आहे, माझा विठ्ठल तसाच आहे. मी जरा हाक दिली की लगेच आईसारखा उपस्थित. बघा, आता तुम्ही म्हणत असाल आम्ही तर किती नावं घ्या, आमच्यासमोर तर येत नाही. मग तेवढं आपली पण भक्ती पाहिजे ना, बरोबर. नामदेव महाराज असे होते की त्यांनी दिलेलं भाजी भाकरीचा घाससुद्धा विठ्ठलांनी खाल्ला होता. आपल्या हाताचा खाईल का? खाईल. मग आपलं पण तेवढं, आपली पण तेवढी निष्ठा पाहिजे, आपला पण तेवढा विश्वास पाहिजे, तेव्हा आपल्या हाताचा घास खाल्ला जाईल, है ना. नामदेवांच्या वडिलांनी पाठवलं होतं भाजी भाकरी देऊन आईनं, जा विठ्ठलाला दे नैवेद्य. विठ्ठलाला द्यायचं म्हटल्यावर नामदेवांना वाटलं विठ्ठल खातच असेल, मग काय, खा, नाही तर मी काय घरी जात नाही बघ, आई मला मारेल. मग आता विठ्ठलाला प्रश्नच पडला, हा छोटा भक्त काय करावं, खावं की नाही.
खावं तर कसं खावं? दगड रूपामध्ये मूर्ती ओढ बसलेला मी खाणार कसा? त्यासाठी मला रूप घ्यावं लागेल, यावं लागेल धरतीवर खाण्यासाठी. मग खा नाही तर मी जाणार नाही. आणि शेवटी विठ्ठलानं हार मानली. सूर्यास्त व्हायला आला, पण नामदेव काय घरी जायचं नाव घेईना. भाजी भाकरी खा नाही तर मी काय घरी जात नाही बोलला. नाईलाज म्हणून विठ्ठलानं ती भाजी भाकरी खाल्ली. नामदेव गप घरी आला. आईनं विचारलं, काय रे, ठेवला का नैवेद्य? कुठं होता दिवसभर? खाल्ला विठ्ठलानं खाल्लाच कसा? तूच खाल्ला असेल म्हणून आईनं परत बदड मारलं, है ना. तर असे नामदेव होते, है ना. एवढी निष्ठा, एवढा विश्वास, एवढं परमेश्वरावर भक्ती. असंच नाही म्हणत हो. असंच म्हणतात का की मी एक आवाज दिला की माझा ईश्वर येतो म्हणून? तेवढा विश्वास आहे, तेवढा विश्वास आहे की त्यांना माहिती आहे मी आवाज दिला तर माझा विठ्ठल येणार, एका शब्दात येणार, असा विश्वास आहे त्यांना. आणि म्हणून म्हणतात, तैसा धावीये माझी या काजा. काजा म्हणजे काम, कार्य. माझ्या कार्याला माझा विठ्ठल एका आवाजात धावून येणार. तैसा म्हणजे तसाच, है ना. जसा आई बाळासाठी धावून येते ना, तसाच माझा विठ्ठल माझ्या कार्यात धावून येणार आहे. अंकिला मी दास तुझा. मी कोण मानतो स्वतःला? मी तुझा दास आहे. सवेची झेपावे पक्षीनी पली पडताची धरिणी. एखाद्या पक्षीचं जर घरट्यातनं पिल्लू पडत असेल तर ती आकाशात किती उंचावर असली ना तरी झेप घेऊन आपल्या पिलापाशी येते लगेच. ती कुठं जरी असली ना तरी तिचं पूर्ण लक्ष आपल्या पिलांकडे असतं. जोपर्यंत ते उडत नाहीत, स्वतःचं दानापाणी स्वतः घेत नाहीत, आणत नाहीत, तोपर्यंत ती एक अतिशय छान जपते त्यांना, है ना. त्यांना उडायला शिकवते, त्यांना जगायला शिकवते. तोपर्यंत पूर्ण लक्ष असतं. कोणत्या इतर पक्ष्यांना डाव घालू नये, ते घरटं खाली पडू नये, है ना. नकळतपणे ते अंड उबायच्या आधीच फुटू नये, है ना. ते अंड उबलं जातं आणि मग त्यातनं पक्षी बाहेर पडतो. तर असं कितीतरी थोडं जरी वाटलं की लगेच आकाशातनं खाली झेप झाडावर आपल्या पिलांपाशी. भुकेले वत्सरावे धेनू हंबरत धावे. वत्सरावे म्हणजे वासरू असतं ना, गाईचं वासरू, है ना. धेनू म्हणजे गाय, वत्सर म्हणजे वासरू. गाईचं वासरू हंबरायला लागलं की त्या गाईला दम निघतो का? तिला कळतं आपल्या वासराला दूध हवं आहे, है ना. ती लगेच मालकाला स्वतःसुद्धा आवडायला सुरुवात करते की काढा माझ्या गळ्यातलं, देऊ द्या मला माझ्या वासरूला दूध, है ना. कारण ते हंबरत आहे, ते आवाज देत आहे आईला, बरोबर. ते तेवढी जाणीव आहे. ते तर प्राणी आहे ना, प्राणी असून एवढी जाणीव, बरोबर. असा माझा विठ्ठल आहे. हे शेवटी प्राण्यांचा एक्झाम्पल आहेत हे सगळे, की माझा विठ्ठल कसा आहे बघा. पक्षीसारखा माझा विठ्ठल धावत येतो, आईसारखा माझा विठ्ठल धावत येतो. मग गाईसारखा, भुकेला वासरू दिसला की गाई कशी ओरडते तसा माझा विठ्ठल धावत येतो. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. वनवा लागला सेवनी पाडस चिंतित हरणी. वनवा जर वनात लागला, वनवा म्हणजे जंगलामध्ये जी आग लागते त्याला वनवा म्हणतात. बऱ्याचदा काय होतं की खूप जास्त हवा सुटली की झाडं एकमेकांवर पडतात आणि फ्रिक्शनमुळं आग लागते. अशाला आगेला वनवा असं म्हणतात. ठीक आहे. असं जर वनवा लागला तर एखादं हरिण स्वतःचा जीव वाचवण्याआधी आधी आपल्या बाळाचं, त्याला पाडस म्हणतात. जसं गाईच्या लेकराला वासरू म्हणतात ना, तसं हरणीच्या लेकराला पाडस म्हणतात. तर ती सगळ्यात आधी आपल्या पाडसाला शोधत काढेल, कुठं गेलं, त्याला आधी बाहेर काढा आगीच्या, आणि मग स्वतःचा जीव वाचवेल. माझा विठ्ठल तसाच आहे. मी अडचणीत आला तर तो आधी मला संकटातून बाहेर काढेल. म्हणे नामा म्हणे मेघा जैसा विनवी तो चातक तैसा. मेघ म्हणजे पाऊस, मेघा म्हणजे पाऊस. नामा काय म्हणतात की मेघ जैसा विनवी तो चातक तैसा. चातक पक्षी, तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं बघा, चातक पक्षी काय करतो? पावसाच्या पाण्याचीच वाट पाहत असतो, त्याशिवाय तो पाण्याचा घोट घेत नाही. पावसाचं पाणी येईल तेव्हाच तो पिणार, आणि तो पावसाला विनवतो, ये रे बाबा लवकर, है ना. तसा मी माझ्या परमेश्वराला बोलवतो. एवढं प्रेम आहे परमेश्वरासाठी, एवढं विश्वास आहे. तर असं हे अंकिला मी दास तुझा हा अभंग आहे संत नामदेव यांचा. आल्या लक्षामध्ये?
किती छोटासा आहे. किती एक्झाम्पल आहेत बघा, लक्ष ठेवायचं. एक मातेचं एक्झाम्पल आहे, आईचं एक्झाम्पल आहे, हां एक पक्षीचं एक्झाम्पल आहे, एक गाईचं एक्झाम्पल आहे, एक हरणीचं एक्झाम्पल आहे. 4 एक्झाम्पल आहेत. असं लक्षात ठेवा, म्हणजे लगेच कविता अभंग लक्षात राहतात. कळलं? पुढे बघा. दुसरं आहे संतवाणी योगी सर्व काळ सुखदाता. हां माता, पक्षी, हरिण, गाय आणि चातक. पुढे बघा. योगी सर्व काळ सुखदाता संत एकनाथ. एकनाथ हे जवळपास म्हणजे ज्ञानेश्वरांच्या ह्यांच्या नंतरचे, म्हणजे 1533 ते 1599 या काळातले. इंग्रजांचा काळ तो. इंग्रज आणि वेगवेगळे मुघल या काळात होते आपल्या देशामध्ये. बरं, ह्यांच्याबद्दलही एक कहाणी आहे, ती पण सांगेल तुम्हाला. भागवत संप्रदायातील थोर संत कवी यांना म्हटलं जातं. वारकरी संप्रदाय या काळापर्यंत बऱ्यापैकी उदयास आला होता. 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रतीक. एकनाथाची भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, त्यानंतर इत्यादी ग्रंथ, अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुडे. भारुडे यांची फार फेमस असतात. एकनाथांचं भारुड हे सर्वात फेमस आहे. असं बहुआयामी लेखन संपादा आहे. बहुश्रुतता, समन्वयशीलता, सामान्यांच्या उद्धाराची तळमळ, अलंकारिकता, पौराणिकता, संदर्भ, सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्याचे प्रमुख विशेषण होत. प्रस्तुत अभंगात काय सांगितलं की योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केलेली आहे. योगी पुरुष म्हणजे काय? योगी पुरुष म्हणजे ज्याला कसलाच काही दुनियेकडून अपेक्षा नाही, ज्यानं सगळं काही त्याग केलेला आहे. आता कशाचा त्याग करतो माणूस? संसारात असलेल्या दुर्गुणांचा. बरोबर. मग काय दुर्गुण आहेत आपले? एखाद्या गोष्टीचा मोह, एखाद्या बद्दलची ईर्ष्या, एखाद्या गोष्टीची लालच, है ना. असे बरेचसे दुर्गुण माणसाच्या मनामध्ये. क्रोध असतो, मत्सर असतो. मत्सर म्हणजे एखाद्याविषयी द्वेष असते, है ना. या सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला व्यक्ती कसा बनतो? योगी बनतो. बरोबर. आपल्या तुमच्या माझ्यासारखे हे व्यक्तिमत्व असणारे योगी बनणार आहेत का? नाही. कारण आपल्यामध्ये हे सगळे गुण कुठं ना कुठं असतात, ते आपण काढू शकत नाही. जीवनामध्ये राहत असताना आपल्यामध्ये ह्या गोष्टी राहतात. बरोबर. आपल्याला कोणाला पाहिलं तर ईर्ष्या होऊ शकते, कधी राग येतो, कधी आपल्याला लालच असते. बरोबर ना. तर ह्या मोह असतो एखाद्या गोष्टीचा. तर मोह म्हणजे काय? आपल्याला ते हवं आहे असं. तर ह्या गोष्टी आपण एवढ्या सहजासहजी काढू शकतो का माणसाच्या मनातून? नाही काढू शकत. हे कधी शक्य आहे? ज्यानं सर्व या गोष्टींवर कब्जा केलेला आहे, आपल्या सगळ्या इंद्रियांवर ज्याचा कब्जा आहे, ज्या सगळ्या गोष्टी त्याच्या ताब्यात आहेत, असा तो सिद्ध योगी. बरोबर. जर संन्यासी असतात, साधू पुरुष असतात तसे. तर तो कसा आहे बघा. एखाद्या त्याची आणि पाण्याची तुलना केली आहे. म्हणजे एखादा योगी पुरुष आणि एखादे पाणी हे किती सिमिलर आहे, त्यांच्या दोघांमध्ये काय तुलना आहे. आणि ते म्हणतात की योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. पाणी बघा, पाणी कसं आहे? नितळ आहे, न रंग, न रूप, न वास. बरोबर. ज्या प्रवाहामध्ये टाकलं तसाच होऊन जातो. बाटलीत टाका बाटलीचा आकार, बादलीत टाका बादलीचा आकार, जिथं कड्यावून टाकला त्याचा आकार, कुठं वाहिलं तिथं वाहिलं, कुठंच साठून राहत नाही. पाण्यापेक्षाही योगी श्रेष्ठ असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्या दृष्टांतातून संत एकनाथ यांनी हे लिहिलेलं आहे. म्हणे जेवी चंद्र किरण चकोरासी, पांखोवा जेवी पिलियासी, जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वांसी मृदुत्व. जसं चंद्र किरण चकोरास असतं ना, पांखोवा जेवी पिलियासी, जीवन तैसे का जीवासी, तेवी सर्वांसी मृदुत्व. मृदुत्व म्हणजे सौम्यपणा, मऊपणा, है ना. आता चंद्रकिरण कसं आहे? चकोरास आहे. चंद्रकिरण चकोरासी. चंद्रकिरण म्हणजे काय? रात्रीचं जे चांदणं आहे ते कोणासाठी? चकोरासाठी. पंखोवा जेवी पिलियासी. पाहिलं असेल पक्षी आपल्या पंखांच्या खाली कसं लपवून ठेवते आपल्या पिलांना, है ना. तैसे जीवन का जीवासी, है ना. आपण आपल्या जीवाला तसं जपतो की नाही जीवनामध्ये आल्यानंतर. तेवी सर्वांसी मृदुत्व. जळ
वरी वरी क्षाळी मळ. जळ म्हणजे पाणी, जळ म्हणजे पाणी. जळ वरी वरी क्षाळी, क्षाळी म्हणजे काढणे, क्षाळी म्हणजे काढणे. पाणी जर टाकलं तर अंगावरचा मळ निघणार आहे. काय म्हणतात बघा, पाणी टाकलं तर अंगावरचा मळ निघणार आहे. मनावरचा मळ निघणार आहे का? नाही. पाण्याने मनावरचा मळ निघणार आहे का? नाही. म्हणे जळ वरी वरी क्षाळी मळ, म्हणजे पाण्याने तुम्ही अंगावरचा मळ काढू शकता. योगी या सबाह्य करी निर्मळ. सबाह्य म्हणजे अंतर्बाह्य, आत बाहेर. योग्यासारखं, योग्यासारखं म्हणजे सिद्ध पुरुषासारखं जर तुम्ही राहाल तर तुमचं मन आणि तन दोन्हीही स्वच्छ राहणार. निर्मळ म्हणजे स्वच्छ. उदक सुखी करी एक वेळ, योगी सरकव काळ सुखदाता. है ना, उदक तुम्हाला एक वेळ, उदक म्हणजे पाणीच ना, उदक एक वेळ सुखी करील, पण योगी हा तुम्हाला सर्व काळ सुखदाता आहे. बरोबर. एकदा तहान लागली, पाणी पिलं तर तेवढ्यापुरतं सुख आहे, है ना. पण जीवनामध्ये एका गोष्टीनंतर जर तुम्ही असे राहायला लागले तर जीवनच अख्खं कसं राहील? सुखात राहील. उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषिते होती. एकदा पाणी पिलं तेवढ्यापुरता आनंद. आनंद म्हणजे आता पाणी पिणं आपल्याला काही विशेष वाटत नाही, पण एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला पाणी नसेल मिळत आणि 8-10 तासानंतर त्याला पाणी पाजा, मग त्याला विचारा की पाण्याचं काय सुख आहे ते, है ना. त्याला अतिशय आनंद होईल. मग किती ते सुख, थोड्या वेळाने परत तहान लागणारच आहे ना. पण योगी का म्हणतात की एकदा तुम्ही जर ह्या गोष्टीतून, म्हणजे तुम्ही एकदा योगी पुरुष झालात तर त्यानंतर तुम्हाला ती तहान परत लागणार आहे का? तुम्हाला परत परत त्या गोष्टींची आवश्यकता नाही. सवेची क्षणे तृषिते होती. तृषिते होणे, तहानणे परत. योगी आदे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. है ना. योगी जर असाल तर ते तुम्हाला कशी देणार आहे? स्वानंद तृप्ती, स्व आनंद तृप्ती, म्हणजे स्वतःच्या जीवनात आनंद तृप्ती सगळंच देऊन जाणार आहे. सुखासी विकृती पै नाही. या सुखाला दुसरी विकृती आहे का? नाही. उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता. रसना म्हणजे जीभ, रसना जिभेला म्हणतात रसना, है ना. उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता. उदकाची मधुरता, पाणी पिऊन जे गोडपणा लागणार आहे ते फक्त जिभेपुरता मर्यादित आहे. बरोबर. पाणी पिलं, ते पाणी गोड लागलं जिभेला, ते किती मर्यादित आहे? फक्त जिभेपुरता त्याचा गोडवा मर्यादित आहे. तो जीवनामध्ये उतरणार आहे का? नाही. मग मेघमुखे योगियाचे गोडपण पाहता, होय निवविता सर्वेंद्रिया. पण योगीसारखं जर तुम्ही गोडपणा घेतला, है ना, साधू पुरुषासारखा जर राहिला तर हे सगळ्या इंद्रियांवर काम करणार आहे. फक्त जिभेलाच काम करणार नाही. सर्व इंद्रिय, तुमचे हात पाय डोळे कान सगळेच कशी होतील? एकदम कसे होतील? निवविता म्हणजे काय? सगळेच तुमच्या ताब्यात येतील. सगळ्यांवर तुमचा कब्जा राहील. फक्त तुम्ही जिभेला सुख देणार नाही तर सगळ्या इंद्रियांना सुख मिळेल. मेघमुखे अधपतन, उदकाचे देखोणी जाण. मेघमुखे अधपतन, उदकाचे देखोणी जाण. अधपाते निवती जन, अन्नदान सकळांसी. तैसे योगी असी खालुते येणे, जे इहलुकी जन्म पावणे. जननिववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धरी. मेघमुखी अधपतन. मेघ म्हणजे काय? मेघ म्हणजे आभाळ, ढग, है ना. मेघमुखे अधपतन, उदकाचे देखोणी जाणं. उदक म्हणजे अधपते निववी जाणं. अन्नदान सकळासी. पण त्या पाण्याची गरज आहे, त्या पाण्याने अन्नदान मिळणार आहे. बरोबर. मेघातून पाऊस पडतो, त्या पावसातून अन्न पिकतं, त्या अन्नदानाची सकळासी गरज आहे. सकळासी म्हणजे सगळ्यांना गरज आहे, त्यातून पोट भरलं जातं. तैसे योगियासी खालते येणे, जे इहलोकी जन्म पावणे. इहलोक आणि परलोक असं म्हटलं जातं. इहलोक म्हणजे ह्या जगामध्ये जिथं आपण जन्म घेतो त्याला इहलोक म्हणतात, आणि मृत्यूनंतर ज्या ठिकाणी आपण जातो त्याला परलोक असं म्हणतात. ठीक आहे. जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धरी. जनाला कितीही कीर्तन दिलं तर आत्मज्ञान श्रेष्ठ आहे ना. निज ज्ञान म्हणजे स्वतःसाठी ज्ञान असणं. आत्मज्ञान मी कितीही सांगितलं तरी काय आहे? आत्मज्ञानच तुम्हाला उद्धारणार आहे. म्हणून पाण्यापेक्षा योगी किती श्रेष्ठ आहे हे सांगितलं आहे. आलं का लक्षामध्ये? अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी कोण? चकोर.
पिलांना सुरक्षितता देणारे कोण? हां, पंखोबा. स्वतःला मिळणारा आनंद स्वानंद. व्यक्तीला सदैव सुख देणारा. हां. योग्याचे मृदुत्व सर्वांपाशी, त्याप्रमाणे पिल्यांसी, चंद्रकिरण आणि जीवासी. त्याच्या खालची उत्तरं लिहायची आहेत. जीभ म्हणजे रसना, पाणी म्हणजे जळ, गोडपणा म्हणजे मधुरता, ढग म्हणजे मेघ. चालतंय. तर असे हे शब्द आहेत, ते आले पाहिजेत. रस विचार आपल्याला नाही.